नमस्कार, मी मनीषा चव्हाणके. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमची चालू आहे नवीन पाहुण्यांची स्वागताची तयारी. तर तुम्ही म्हणाल नवीन पाहुणे म्हणजेच हे रिकामे असलेले शेड, त्यामध्ये आज येणार आहेत पक्षी आणि त्याचीच पूर्वतयारी आम्ही काय काय केली आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगते. तर जेव्हा आपले पिंजऱ्यामधले पक्षी जातात तर त्यावेळेस त्यांचं शिल्लक असलेलं खत हे पिंजऱ्याखाली राहतं आणि ते सर्वप्रथम बाहेर ओढून त्याच्या गोण्या भरून ठेवायच्या. नंतर आम्ही पूर्ण शेड झाडून काढलं. पिंजऱ्यांना लागलेलं जाळं, पत्र्याला लागलेलं जाळं हे झटकून स्वच्छ केलं आणि त्यानंतर पाण्याच्या साहाय्याने म्हणजे नळी लावून हे सर्व नळ्या, हे चमचे, ह्या गव्हाणी या पूर्ण धुवून काढल्या. आणि हे वरतून जरी धुतल्या स्वच्छ दिसत असल्या तर 2-3 महिने पाणी बंद असल्यामुळे त्याला आतून शेवळ आलेलं असतं आणि मग त्यासाठी शेवळ आलेलं असतं ते नुसत्या पाण्यात निघत नाही. तर त्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणून एक औषध असतं. तर ते एक 10 लिटर पाण्यामध्ये अर्धा लिटर औषध टाकून 2 दिवस आम्ही असंच नळ्यामध्ये ठेवतो आणि 2 दिवसानंतर स्वच्छ पाणी सोडून ते पुढं काढून देतो. तुमचे जर पहिले पक्षी जाऊन 2-3 महिने झाले असतील तर हे जे नोझल आहे याला गंजवा येतो आणि गंजवा आल्यामुळे ते लॉक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते पूर्ण नोझल चेक करून घ्यायचे जेणेकरून प्रत्येक वर्षापर्यंत पाणी पोहोचेल. त्यानंतर जेव्हा आपण पहिलं खत भरून घेतो आणि पूर्ण जरी स्वच्छ करून दिलं तर थोडंफार खत राहतं आणि त्या खतामध्ये पहिल्या काही प्रमाणात कीटकं राहत्या, जंत राहत्या आणि त्याचा प्रादुर्भाव पक्ष्यांना होऊ नये त्यासाठी आम्ही स्प्रे पण मारून घेतला, म्हणजेच शेडची फवारणी केली. तसेच जेव्हा आपण पिंजरे म्हणजे शेड धुतो त्यावेळेस शेड ओलं होतं आणि सध्या आता उन्हाळा संपून पावसाळा लागण्याची सुरुवात आहे. तर म्हणजे ओलावा कमी होण्यासाठी आम्ही शेडमध्ये चुना मारलेला आहे. त्याने काय होतं, खत पण कोरडं राहतं आणि ओलावा कमी होतो. तसेच पक्षी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांना लागणार ते म्हणजे खाद्य आणि खाद्य 2 दिवस आधीच आम्ही त्याची तयारी करून ठेवली. खाद्य कसं बनवायचं ते तर आपल्याला पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे. हा जो पडदा आहे लावण्याचं कारण म्हणजे या साईडचे पक्षी जे आहे ते आपले 58 ते 59 आठवड्याचे झालेले आहे आणि त्यांना लाईटीची आवश्यकता आहे. आणि इकडे जे आपण आज पक्षी टाकणार आहोत त्यांना सुरुवातीला लाईट नाही लागत. जेव्हा ते म्हणजे अंड्यावर येण्याचा टाईम राहतो तेव्हापासून त्यांना लाईट देण्याची आवश्यकता असते. तर इकडचं लाईट म्हणजे जुन्या पक्ष्यांचं लाईट नवीन पक्षावर जाऊ नये त्यासाठी आम्ही हा काळा पडदा इथं बसवलेला आहे. तर अशा पद्धतीने पक्षी येण्याआधीची आम्ही पूर्वतयारी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.